दादा काय सांगाल, एक तरुण म्हणून भोकरदन शहरात निवडणूक पार पडती आहेत, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळत आहेत? अनेक उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी देखील तिन्ही पक्षांना उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेसनंही दिलेला आहे, भाजपनंही दिलेला आहे, शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. कोण नगराध्यक्ष होईल काय वाटतं वेळेस? सर एकंदरीत आता वातावरण काँग्रेसच्या बाजूला कौल आहे सर, कारण की काँग्रेसनं काम केलेले आहे. राजाभाऊ देशमुख हे काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष आहे. मंजुषाताई राजेंद्र देशमुख यांनी भोकरदन शहरात खूप विकास कामं केलेले सर. म्हणजे जनतेचा चांगला प्रतिसाद सर त्यांना, त्यांच्या त्या विश्वासावर खरे उतरलेले राजाभाऊ. आता बघू शकता आपण, रस्ते झाले, वीज, त्याच्यानंतर ड्रेनेज, अंडरग्राऊंड नाल्या वगैरे अशा भरपूर समस्या होत्या. पाण्याचं काम बी आता भरपूर प्रमाणात समजा पाईपलाईन आलेली, पण ते मधल्या पिरियडमध्ये कोरोनाचा काळ आला, त्याच्यामध्ये थोडा वेळ चालला गेला. त्याच्यानंतर समजा एक कार्यकाळ संपुष्टात आला, त्यामुळे ते काम थांबण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर पाण्याची बी समस्या दूर होऊन जाईल आणि काँग्रेसचाच उमेदवार विजय होईल.